हिंदुत्व या एका शब्दात प्रचंड ताकद आहे. हा शब्द कोणी भारताला दिला माहित आहे का? छत्रपती शिवाजी महाराज यांनी. मराठी माणसाच्या नसानसात हिंदुत्व भिनलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी साम्राज्य नव्हे तर हिंदवी स्वराज्य स्थापन केले. महाराष्ट्र हा हिंदुत्वाची खाण आहे. संत ज्ञानेश्वर यांनी पसायदानमधून जगासाठी प्रार्थना मागितली. फक्त मराठी किंवा महाराष्ट्रासाठी नाही. मराठी माणूस कधीही संकुचित विचार करत नाही. मराठी माणसाचा विचार सदा वैश्विक राहिला आहे. देव, देश आणि धर्म यासाठी लढणारा आणि हिंदुत्वासाठी, देशासाठी प्राणाची आहुती देणारा मराठीच आहे. छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने अतोनात छळ करून जीवे मारले, कारण छत्रपती संभाजी महाराज यांनी हिंदुत्व सोडले नाही. महाराष्ट्राचे पेशवे पानिपतला जाऊन लढले, तिथे रक्त सांडले, बलिदान दिले. पेशवे महाराष्ट्रासाठी नाही तर देशासाठी लढले. जिथे जिथे जेव्हा जेव्हा हिंदू धर्म आणि राष्ट्र धोक्यात आले, तिथे मराठी माणूस ढाल बनून उभा राहिला, लढला. कारण मराठी आणि हिंदुत्व वेगळे नाही. आताचे काही राजकारणी हिंदुत्व वेगळे आणि मराठी वेगळे म्हणतात. त्यांना हेच सांगणे आहे, तुम्ही मराठी माणसाला हिंदुत्वापासून वेगळं करू शकत नाही. मराठी माणसाला हिंदुत्व शिकवायला येऊ नका. मराठी माणसाने जगाला हिंदुत्व शिकवलं.